जुना पुणा नाका परिसरातील शिवसंतोषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर सोनोग्राफी न करता शस्त्रक्रिया करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आईच्या मृत्यूप्रकरणी मुलाने फिर्याद दिली। तब्बल वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। डॉक्टर शरणबसप्पा मल्लिकार्जुन दामा हॉस्पिटलचा व्यवस्थापक व बाउन्सर पूर्ण नाव उपलब्ध नाही, सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी अर्जुन ज्ञानेश्वर कांबळे वय 32 राहणार गणेशनगर मडकी वस्ती सोलापूर यांच्या आई जयमाला कांबळे वय 54 यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने 6 जून 2025 रोजी शिवसंतोषी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। 7 जून 2025 रोजी डॉक्टर दामा यांनी सोनोग्राफी न करता थेट शस्त्रक्रिया केली व उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। त्यानंतर जयमाला कांबळे यांची प्रकृती खालावल्याने 11 जून रोजी त्यांना नमनीत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। पुढील उपचारासाठी 13 जून रोजी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना 14 जून 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी तब्बल 1 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत। आईच्या मृत्यूनंतर फिर्यादी अर्जुन कांबळे यांनी 2025 मध्ये तक्रार दिली होती। मात्र यावर चौकशी करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली होती। समितीचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समितीचा अहवाल येण्यास विलंब झाला अशी माहिती फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी दिली। या घटनेनंतर फिर्यादी अर्जुन कांबळे हे जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले असता तेथील व्यवस्थापक व बाउन्सर यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। Now and press the bell icon. Never miss a